टीमला सेमीफायनलचा बॉल. पहिला बॉल 1 रन जाईल की 2 धावा येतील पाहिले जाईल. 1 रन सध्या कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता या 2 धावा कंप्लीट. 3 ओव्हरचा मॅच. जबरदस्त स्पर्धा राहिलाय. द ग्रेट मराठा चषक आपण पाहतोय आणि द ग्रेट मराठा चषकामध्ये जर पाहिलं ना तर नेहमीच वेगवेगळं आयोजन नियोजन केलं जातंय. ही स्पर्धा जरी छोटी असली तरी लाखापेक्षा कमी नाही आहे. ते आयोजन ते नियोजन संपूर्ण भगवमय वातावरण आणि जेटीसीचं चांगलं कार्य. मोठा फटका खेळायचा होता. शॉर्ट आर्म जामचा फटका. इन टू द गॅप मध्ये चेंडू जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण. बॉलला अडवले आणि फेकी केले. सध्या एकच धाव. ॲक्युरेट फेकी अजिंक्य संघाची खासियत राहिली आहे. न्यू लुक अजिंक्य संघाचा देखील आपण पाहतोय. पार्थ आणि विनीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अण्णांनी पारितोषिक लावले. पार्थला प्रत्येक षटकाराकरता 100 रुपये आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा पूर्ण. बॉलला अडवलंय अगदी सीमारेषेच्या आतमध्ये. ते 3 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 3 या धावसंख्येने धापळक वेगाने पुढे येत आहेत. धावा 3. बॉल स्टॉप केलाय सीमारेषेच्या आतमध्ये आणि म्हणूनच इथे या धावफलक जर पाहिलं 6च्या घरामध्ये. यानंतर मेगा फायनलचा मॅच आपण पाहणार आहोत. एक्सर टीमच्या अगेन्स्ट कोणता संघ 2 हात करेल. मयूर म्हात्रे यांनी इन्व्हाइट केलंय गावदेवी एक्सर टीमला आणि जबरदस्त या संघाने ते प्रदर्शन करून दाखवलं. म्हणून नेहमी हे संघ आहेत जे क्वालिफाय होतात या ग्राउंडवरती. रुपेश मोरेचा पुढचा बॉल बॅटची एज घेत चेतन आहे त्या ठिकाणी. झेल टिपलाय. पार्थ सिंग स्वस्त्यात बाद. विकेट डाऊन गॉन. सहा रन 4 बॉल. आडव्या बॅटने खेळायचं होतं आणि इथे फटका पाहिला तर थोडासा आउटफील्डने चकवा दिलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अंकितच्या बॅटमधून येतोय चौकार. ती मुलं असली तरी सुद्धा आपण बाहेर व्हा. निलेश म्हात्रे भरपूर सारी मेहनत. भाईंचा वाढदिवस आज. जेवणाची मेजवानी त्यांच्या वतीने आणि नेहमीच भाईंवरचं प्रेम. जिवलग जीवाचा मित्र निलेशजी म्हात्रे यांना आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये मोठा हातभार त्यांचा आहे. द ग्रेट मराठा चषक आपण पाहतोय. तेजस उंडरेची भरपूर मेहनत. मितेश शिंगोटे असतील, गणेश साटम असतील, जयरेश म्हात्रे असतील, चेतन म्हात्रे असतील, प्रशांत म्हात्रे, अमित नाईक, मनोज डोंगरी या सर्वांची मेहनत. अनिकेत भोमटे, राकेश वाघमारे, संपूर्ण नाईट ग्रुप
सिद्धिविनायक ग्रुप, ॲडव्हेंचर बॉईज, द ग्रेट मराठा परिवार यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य ही स्पर्धा द ग्रेट मराठा चषक. आणि लवकरच येत्या 8 एप्रिल ते 12 एप्रिलला तुम्हाला भव्य नाईट क्रिकेटचा थरार द ग्रेट मराठा चषक 2 लाखाची स्पर्धा कमिंग सून एप्रिल महिन्यामध्ये. म्हणजे चंडिका देवीची यात्रा संपली की लगेच तुम्हाला ती नाईटची स्पर्धा एन्जॉय करायला मिळेल. व्हाईट बॉल, धावा 12. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. हवाई सफर अंकितच्या बॅट मधून येतोय द ग्रेट मराठा चषक षटकार. टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते. टोटल धावा 18 धावा. अजिंक्य वर्सेस पतू पॅकर. आणि अगदी थोड्याच वेळात प्रथमेश कन्हैया भोईर यांचं देखील आगमन होईल या स्पर्धेकरता आणि भाईंना शुभेच्छा देण्याकरता. पायावरचा बॉल फ्लिक केलाय. स्क्वेअर लेगला बॉल डीप मध्ये गेला. एक धाव कंप्लीट. चेंडूने दगा दिलाय आणि पाहता पाहता हाताला स्पर्श करत सरळ चेंडू स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर. आणखीन एक येतोय मिसफिल्डचा चौकार. बावीस धावा आतापर्यंत. आणि द ग्रेट मराठा चषक येईल तर गंधर्व पाटील यांची मोठी भूमिका तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. ते मॅनेजरच्या भूमिकेमध्ये नक्कीच दरवर्षी आपण पाहतोय. इनसाइड आउट करून फटका तर अप्रतिम केलाय. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इनसाइड आउट, अप्रतिम फटका. लेट्स सी अंपायर डिसिजन. यस, 6 6. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. एक फटका धरम भोईर ने देखील खेळला होता. तो जबरदस्त आजच्या दिवसातला तो फटका राहिला. आणि त्यानंतर अंकितचा देखील तिथे षटकार मारणं अवघड आहे समोरच्या बाजूला. 28 धावा. आणखीन एक पूल. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. अंकितच्या बॅट मधून येतोय षटकार. चार बॉल. टीमची धावसंख्या आहे टोटल 34 धावा. काय बॅटिंग केले अंकितच्या बॅट मधून. धुमधडाका, आतिषबाजी, षटकारांवर षटकार. एक मिसफिल्ड झाली तिथे चौकार आणि त्यानंतर सलगचे 2 षटकार. आतापर्यंत 4 बॉल मध्ये पाहिलं तर 4 बाउंड्री आल्यात. एक चौकार, 3 षटकार. जबरदस्त बॅटिंग. बाउंड्रीज वरती डील केले जात आहेत. आणि पूर्ण समाचार घेतलाय रवीचा. चेंडू क्रमांक 5. यॉर्कर लेन तो ती स्ट्रेट पटका केलाय. मिड ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. लॉंग ऑनला एक धाव कंप्लीट. कल्पेश म्हात्रे त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. एक धाव, एक या धावसंख्येने धापळक वेगाने पुढे आलंय. 35च्या घरात 5 बॉल 35 धावा. विनीत बुरकुन स्ट्राईक एंडला आपण पाहतो या बॅटरला. सलामीला जर पाहिला आलेला बॅटर आणि आता त्याला स्ट्राईक खूप उशिराने आले.
मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. चेंडू हवेत आहे. मिस टायमिंग फटका. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय जिथे कोणीही फिल्डर नाहीये. सध्या 2 धावा. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या 37 धावा. फ्लम एलबी केला होता श्री सिद्धिविनायकच्या बॅटरला. तोच बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स राहिलाय अनिकेत बुमटे आणि कुणाल मडके. अनिकेत बुमटे कालच्या दिवसात जबरदस्त बॅटिंग केली. शेवटला मात्र मॅच फिनिश केला नाही. होत असतं क्रिकेटमध्ये, परंतु 4 बॉल 6 इतर बॅटरनी देखील त्या धावा चेस केल्या नाही आणि संघ क्वालिफाय झाला. अजिंक्य संघ तो इथपर्यंत आपण पाहतोय. सेमीफायनल खेळत असताना कुणाला फायनलचं तिकीट आणि कुणाचा प्रवास 3 नंबरवरती समाप्त होईल हे पाहण्याकरता हा मॅच बॉलिंग मार्कवरती आलाय. मिस्टर कुणाल. स्ट्राईक इनला अंकित. काय बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग आजच्या दिवसामध्ये. ड्राईव्ह करायचा होता इनसाइड आउट. आता धाव घेण्याचा इरादा नव्हता. मिडऑफला बॉल गेलाय. डॉट बॉल येतोय आणि पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपात. अगदी मोठा जल्लोष. अजिंक्यचे सपोर्टर्स, भरपूर क्राऊड, फुल हाऊस. हे मैदान अनेक साऱ्या स्पर्धा चालू आहेत, परंतु इथे जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी नेहमीच पाहिले श्री सिद्धिविनायक मैदानावरती. टीमची धावसंख्या 37 धावा. पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. स्ट्रेट फटका आलाय. चेतन आलाय चेंडूच्या मागे आणि तिथपर्यंत अंडाराम फेकी केल्यानंतर 2 धावा. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या 39 आणि गावदेवी एक्सर टीमला बाय मिळाले आणि फायनलचं तिकीट या संघाच्या नावावर राहिलंय. म्हणजेच मागील वर्षी रॉकस्टार चषक गाजवलं होतं एक्सर टीमने. अजिंक्य संघाने देखील रॉकस्टार चषक गाजवलं आणि पतू पॅकर संघ सध्या धुमाकूळ घालतोय. एकच वादा अंकित दादा आणि त्याचा एकच इरादा षटकार ठोकण्याचा. सिक्सर. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये देखील द ग्रेट मराठा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. भावेश पुणेकर आणि मोहनदादा पाटील यांचा 47-45 अंतिम बॉल. या बॉलला हुकचा फटका कन्वर्ट केलाय. मिस टायमिंग फटका आहे. स्क्वेअर लेगला बॉल गेलाय. डीप मध्ये कॅच सोडलाय. लेझी एफर्ट्स. रवीचा रनआउटची संधी आणि रनआउटच्या माध्यमातून इथे विकेट जाईल. 1 रन आणि टीमची धावसंख्या 46. जिंकायला 47चं आव्हान. 47 टार्गेट सेट. सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमावलं. पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान. पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा स्वाभिमान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. जुचंद्रची आन मान शान. मान सन्मान मोहनदादा पाटील आणि त्यांचा आहे आज वाढदिवस आणि तेच औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन होते. नगरसेवक कार्यसम्राट कन्हैया मनोहर भोईर बेटा दादांचं अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल. मी विनंती करेन की नाईट ग्रुप, सिद्धिविनायक चंद्रपाडा, ॲडव्हेंचर बॉईज आणि द ग्रेट मराठा परिवार आपण सर्वांनी स्टेजच्या समोर यायचंय पाहुण्यांना रिसीव्ह करण्याकरता.
चला JTC लाईव्ह आपण पाहतोय आणि अगदी 20K 20,000 सबस्क्रायबरला 20 ते 25 सबस्क्रायबर बाकी आहेत आणि जो 20,000वा सबस्क्रायबर असेल ना त्याला आकर्षित पारितोषिक आहे JTCचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे यांच्याकडून. म्हणून मोबाईल खोला आणि JTC लाईव्हला सबस्क्राईब करा. भाईंचा वाढदिवस आणि JTC करता देखील खुश खबर 20,000 फॉलोअर्स त्यांचे पूर्ण होणार आहेत. या ठिकाणी उपस्थित आहेत चंद्रपाडा बाकीपाड्याचे उपशाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय भूषणजी पडवळे साहेब. त्यांच्याकडून या स्पर्धेकरता रोख रक्कम आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. खूप खूप मनापासून आभारी आहोत भूषणजी पडवळे. रोख रक्कम आर्थिक सहकार्य त्यांच्या वतीने. चला मॅच ऑन. व्यासपीठावर भाईंना आपण बघतोय भरपूर सारं प्रेम भाईंना या नगरीमध्ये प्रत्येक ठिकाणाहून. भाईंनी किती पैसा कमावला याला अर्थ नाही, भाईंनी भरपूर माणुसकी कमावलंय आणि म्हणूनच माणुसकीचं नातं भरपूर प्रमाणामध्ये. भाईंना शुभेच्छा सदिच्छा. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला बॉल फटका फसलाय. फिल्डर आर्यन आहे, एक बेस फिल्डर आहे, त्यांनी पहिल्या बॉलवरती टिपलाय पहिला झेल, पहिला गडीगारत, पहिला विकेट. मोहनभाई पाटील दादाला पाहुणी सारे होताल फिदा. मोहनभाई पाटील दादाला पाहुणी. पार्थ सिंग, सिंग इज किंग. त्यांनी जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपये. त्यांचे चाहते अण्णा यांच्याकडून 500 रुपये. आज प्रत्येकाला प्रश्न पडलाय की अण्णा आहेत तरी कोण. भरपूर पारितोषिक लावले म्हणून मला वाटते सर्वात लांब बघू शकता ब्लू टी शर्ट त्यांनी परिधान केले. अण्णा हात दाखवायचा आहे. यस, यांना आपण पाहू शकता. न्यू बॅटर आलाय चेतन पाटील, सबसे कातिल चेतन पाटील. अनेक वर्ष अजिंक्य संघाची सेवा केली. चांगली बॅटिंग, चांगली कप्तानी त्याच्या माध्यमातून नेहमी पाहिले. कल्पेश चालला नाही तर मग चेतनला चालावं लागेल आणि चेतनची बॅट लागली तर या धावा चेस होऊ शकतात. टीमची धावसंख्या जर पाहिली आतापर्यंत तर अकाउंट ओपन झालेलं नाहीये. पहिल्या बॉलवरती गोल्डन डक, सिद्धिविनायक चंद्रपाडा, त्यानंतर ॲडव्हेंचर बॉईज, नाईट ग्रुप. आपण सर्वांनी रेडी राहायचं आहे. आणि द ग्रेट मराठा परिवार, कार्यसम्राट, नगरसेवक, सर्वांचे लाडके बेटादादा भोईर यांचं शुभागमन होईल अगदी या थोड्या वेळात. म्हणून जे आपले स्वयंसेवक आहेत त्यांनी एकत्र या स्टेजच्या जवळ. आणि आई गावदेवी एक्सर टीम आपण देखील पूर्ण रेडी राहायचं आहे. यानंतर जो जिंकेल तो एक्सर टीम विरुद्ध 2 हात करेल. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. फटका अप्रतिम होता परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. अंकित 36 धावा त्याने केल्यात आणि काय जबरदस्त फिल्डिंग करतोय पतू पॅकर संघ. असं नाही की NCA पुरता मर्यादित आहे. पतू पॅकरची साईड पाहिली तर एक गाव एक फॉर्मॅट देखील प्रॉपरली खेळू शकतो. रवी वाघमारे, अमित दुधनाथ, सर्वांनी या, आकाश चव्हाण, संतोष भांडवलकर, मनोज पाटील, अमित नाईक, मनोज डोंगरी. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या आहे सध्या 2. चंद्रपाडा बॉईज, रॉकस्टार बॉईज आपण सर्वांनी या. फुलटॉस बॉल, फटका फसलाय. कॅच घेतला तर मॅच बनेल आणि इथे विनीतने काय कॅच घेतलाय शेवटच्या एंडला, एंड मुमेंटला. जबरदस्त हा कॅच गेलाय, विकेट. थँक्यू. या ॲडव्हेंचर बॉईज
विक्रांत ठक्कर, अतुल पाटील, मनीष भिंद्रा. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा. चार बॉल 2 धावा झालेत. टार्गेट जे पाहिलं ना तर 47चा आहे. मोठा फटका खेळायचा होता इथे. पाहिलं तर डॉट बॉल येतो. एक चांगला कमबॅक. पार्थ सिंग, सिंग इज किंग, गोलंदाजी करत असताना. टीमची धावसंख्या 2 धावा. एक गाव एक फॉर्मॅट. एका साईडला आपण पाहतोय NCA संघ आणि हा संघ टप देतोय अजिंक्य संघाला. सध्या तरी अजिंक्य संघाचं आवडतं मैदान आहे आणि सहज हार मानणार नाही अजिंक्य संघ. मोठमोठ्या संघांना पराभव करण्याचं धाडस आहे या संघाकडे. आणि इथे 2 धावा. 2 या धावसंख्येने धावपळक 4 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 4 धावा या ठिकाणी शुभागमन होतंय. नवनिर्वाचित नगरसेवक कार्य सम्राट बेटादादा भोईर, प्रथमेश भोईर, सुनीलजी, नगरसेवक सुनील अचोलेकर साहेबांना आपण पाहतोय. विलिंजी पाटील यांना आपण पाहतोय. आणि या सर्वांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. कार्य सम्राट बहुजन विकास आघाडीचे हे कार्यकर्ते आणि मोहनदादा पाटील यांचे सर्व जिवलग मित्र यांना आपण पाहतोय. सर्वांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. द ग्रेट मराठा चषक आपण पाहतोय. भाईंचा आज वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा. आज सर्वांना मोफत जेवणाची व्यवस्था होती. अगदी पाहिलं तर चांगलं आयोजन नियोजन आणि भरपूर सारी मेहनत. इकडच्या ग्रामस्थांना नेहमीच चांगला सपोर्ट करणारं व्यक्तिमत्व मोहनदादा पाटील, प्रथमेश कन्हैया भोईर आणि पत्तू आलाय. आणि पत्तूची टीम या ठिकाणी खेळते सेमीफायनल. पत्तू पॅकर हा संघ आपण पाहतोय. पाठीमागे बॉल गेला लॉंग स्टॉप रिझनला. 1 धाव कंप्लीट. 1 या धावसंख्येने धावपळक पुढे येते. टीमची धावसंख्या आहे सध्याच्या घडीला 5 धावा. ज्यासाठी अजिंक्य संघ ओळखला जातो ना त्या प्रकारचा खेळ राहिला नाहीये. इथून गेअर चेंज करावे लागतील. रवीमध्ये क्षमता आहे. काल जबरदस्त बॅटिंग केली. 5 विकेट गेल्यानंतर रवीने श्री सिद्धिविनायक संघाच्या अगेन जबरदस्त बॅटिंग केली आणि त्या बॅटिंगची गरज आहे आज. हो, यावेळी मात्र व्हाईट बॉलचा सिग्नल. युवासेना प्रमुख बोईसर विधानसभा पूर्व जिग्नेशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू हवेत आणि या ठिकाणी 1 धाव. कॅमेरामॅनला विनंती केली की कॅमेरा पण इथे फिरवायचा आहे. जिग्नेशजी म्हात्रे युवासेना प्रमुख बोईसर विधानसभा पूर्व सफल उद्योजक, लाडकं नेतृत्व, लाडकं कर्तृत्व नेहमीच आपण त्यांचं पाहिले आणि इकडच्या स्पर्धांना नेहमीच चांगलं सपोर्ट करणारं व्यक्तिमत्व. वेलकम 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 जिग्नेशजी म्हात्रे, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मोठा फटका खेळायचा. चेंडू हवेत आहे. 1 बाउन्स रे. जिग्नेश म्हात्रे यांचं स्वागत केलंय. दिल मांगे मोर, वेलकम फूड चौकार. टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते. 11 धावा या धावफलकावरती. मयूर जगन्नाथ म्हात्रे यांच्याकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता. भूषणजी पडवळे यांच्याकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता यांना आपण पाहतो या ठिकाणी. मोहनदादा पाटील या स्पर्धेकरता सर्व त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. भावेशजी पुणेकर यांचा चांगला सपोर्ट. नितीन पाटील चांगला सपोर्ट करतायत या स्पर्धेला. द ग्रेट मराठा परिवाराची ही स्पर्धा. श्री सिद्धिविनायक संघाचा सपोर्ट, ॲडव्हेंचर बॉईजचा सपोर्ट, नाईट ग्रुपचा सपोर्ट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि आज यशस्वीच्या मार्गावरती ही स्पर्धा आपण पाहतोय. आल्यास अजून एक धूमधडाका, अजून एक तडाका. चेतन पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार.
आता संस्थापकाध्यक्ष झाला. थँक्यू. एका साईडला आपण बघतोय मोहनदादांचा वाढदिवस आणि दुसऱ्या बाजूला पतू पॅकर संघ गोलंदाजी करत असताना धावा 17 झाल्यात. टार्गेट 47चा आहे आणि इथून 30 हव्यात. येणारे बॉल आहेत 8 बॉल 30. मॅच बनवलाय चेतन पाटीलने. ऑन साइडला खेळलाय. काऊ कॉर्नर फेस मध्ये बॉल गेलाय. एक धाव कंप्लीट. फेकी ॲक्युरेट. जबरदस्त फेकी. 36 धावा ज्याने केल्यात. अंकित काय बॅटिंग करतोय. NCA मध्ये 10 संघ खेळतायत आणि नक्कीच पत्तू प्रथमेश कन्हैया भोईर समाजसेवक देखील आहेत आणि NCA चे संस्थापक. त्यांच्या माध्यमातून हे सर्व संघ आपण पाहतोय. नेहमीच या परिसरात मोठमोठ्या संघामध्ये ज्या खेळाडूंची वर्णी लागत नाही त्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय आणि मोठमोठ्या संघांना हे संघ पराभव करतायत. ही देखील खासियत आहे या संघांची. म्हणून NCA फक्त नायगाव पुरता मर्यादित नाही आहे. एक गाव एक फॉर्मॅट ओपन क्रिकेट देखील खेळू शकतो आणि आज अजिंक्य संघाला सध्या तरी अडचणीमध्ये घातले. टीमची धावसंख्या 20. येणारे बॉल आहेत 7 मध्ये पाहिजे आहेत 27. मॅच ऑन आहे. मॅच संपलेला नाही आहे. मागील मॅच मध्ये हॅट्रिक 4 विकेट ज्या गोलंदाजाने घेतले मिलिंद तोच बॉलिंग मार्क वरती. वाईट बॉल. मॅच टाईट. आलाय बॉल वाईट. पुढचा बॉल यावेळी शरीरभेदी चेंडू होता. डिक्लेअर झोनच्या दिशेने जाईल की नाही प्रश्नचिन्ह आहे. सध्या लेग बाईटच्या माध्यमातून ही एक धाव ओव्हर झाले आणि 2 ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या आहे 22 धावा. येणारे 6 बॉल मध्ये पाहिजे आहेत टोटल 25. 6-25 चा मॅच. ड्रिंक्स पाठवायच्या मैदानाच्या आत. जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान. पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा स्वाभिमान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. व्यासपीठावर उपस्थित पाहुणे मान्यवर सर्वांचं हार्दिक स्वागत. नगरसेवक सुनील अचोलकर साहेबांना आपण पाहतोय या ठिकाणी. त्यानंतर कार्यसम्राट बेटा दादा यांना आपण पाहतोय. भरपूर चांगलं कार्य या नायगाव पंचकृषीमध्ये आणि पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून त्यांना आपण पाहतोय. भरपूर चांगली कामं, नेहमीच समाजसेवा आणि आपल्या परिसरातील सर्व व्यक्तिमत्व आहेत त्यांना चांगला सपोर्ट असतो. म्हणूनच त्या कामाची दखल घेऊन पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. तसंच प्रथमेश कन्हैया भोईर नेहमीच सपोर्ट करत असतात. इकडच्या सर्व स्पर्धांना शैक्षणिक कार्य आणि सामाजिक कामं ज्यांच्या माध्यमातून केली जात आहेत असे सर्व लाडके व्यक्तिमत्व आहेत आणि व्यासपीठावर त्या सर्वांना आपण पाहतोय. सध्या मॅच 6 बॉल 25. पतू पॅकर की अजिंक्य, चेतन पाटील की अंकित. अंकितने 36 धावा केल्यात या मॅच मध्ये आणि बॉलिंग मार्क वरती त्यालाच आणलंय. अंकितने धावा केल्यात. अंकित धावा देईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण आहे. स्ट्राईक एंडला चेतन पाटील याला पाहतोय. महत्वाचा मॅच आहे. महत्वाचा बॉल. फुलटॉस बॉलला मिस केलाय. यू मिस आय विल बी हिट. इथे दांडी गोल केले आणि इथे मॅच मध्ये ट्विस्ट. 6 बॉल 25 ची गरज असताना विकेट गेलाय. 5-25. फेब्रुवारी
आज भाईंचा वाढदिवस आणि लवकरच भाईंची मॅच देखील तुमच्या भेटी करता येईल. येत्या 8 एप्रिल ते 12 एप्रिल 2 लाखाची भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटी करता येईल. 8 एप्रिल ते 12 एप्रिल एक वेगळं आयोजन जुचंद्र अजिंक्य मैदानावरती आणि त्यानंतर प्रथमेश कन्हैया भोईर यांची देखील स्पर्धा येईल. नगरसेवक चषक 2026 आपण पाहणार आहोत. भव्य लोकनेते चषक 2 लाखाची स्पर्धा तीही तुमच्या भेटी करता येईल. ओ लोअर फुल टॉस बॉल, इथे हा फटका फसला होता परंतु इथे 1 रन डिक्लेअर झोनच्या दिशेने. लेग बाईटच्या माध्यमातून 1 डी. गेला विकेट, गॉन. सारे होतान फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. सारे होतान फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. थँक्यू. चला थोडं काही करायचं आहे बॅटरनी. भरपूर साऱ्या स्पर्धा आणि त्याचं चांगलं आयोजन, एकापेक्षा एक भारी आणि लवकरच मोठमोठ्या स्पर्धा नाईटच्या स्वरूपात तुमच्या भेटी करता येतील. येणारे 4 बॉल शिल्लक आणि 4 बॉलमध्ये 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. दोन बॉल 23 चा मॅच. अजूनही मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? वाईट बॉल येतोय. 2:22 ची गरज. डॉट बॉल येतोय. मॅचची पूर्ण हवा काढलाय पत्तू पॅकर या संघाने आणि मेगा फायनलच्या अगदी उंबरट्यावर येऊन राहिलाय गावडे काका. पुन्हा एकदा त्यांचं आगमन होतंय. वेलकम. सकाळी देखील या गावडे काकांचं आगमन झालं होतं आणि इथे फायनल मध्ये प्रवेश केलाय पत्तू पॅकर जुचंद्र संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. चला एक्सर टीम आपण मैदानाचा ताबा घ्या आणि पत्तू पॅकर आपण देखील तिथेच थांबणार आहोत. सध्या कॅमेरामॅनला विनंती करेन की स्टेजवरती आपण फोकस करायचंय. भाईंचा केक कटिंग केला जाईल आणि सरळ सर्व